आम्ही मोठी रॅली काढून साताऱ्यावर निघू. पहिले बारामतीला मोठी सभा घेऊ, नंतर शिंदे साहेबाच्या ठाण्याला, तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत 6 दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत. एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला, अपंगांना, दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे. आणि जे बोलले फडणवीस साहेब किंवा भाजप जे बोलली ते त्यांनी दिलं पाहिजे. दिलं नाही तर आम्ही हटणार नाही. रूपरेषा कशा प्रकारे राहणार आहे या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी? आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात होणार की नागपूरला? पहिले तर याच्या माध्यमातून जागृती करू. आता 14 तारखेला प्रत्येक मंत्र्याच्या समोर मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर आहे. आम्ही त्यांना सांगणार आहोत का रक्त घ्या, पण रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका. आणि 14 तारखेनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किमान 2000 सभाच्या वर सभा घेऊन जनजागृती करून मोठं आंदोलन शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी करू. या आंदोलनाच्या ठिकाणाची काही निवड झाली आहे का? किती लोक? आता उद्या परवा सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक आहे उद्या 30 तारखेला. त्याच्यातून स्थळ आणि हे निश्चित करू. या संदर्भात चर्चा करणार आहे सरकारची की थेट आंदोलनाचीच आता भूमिका तुम्ही सरकारचं काम आहे. निवड चर्चेनं का झाणार. मी रायगडला उपोषणावर बसलो होतो. बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यानंतर काही कारवाई होत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करतो. आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? ठिय्या असणार आहे, काही वेगळं करणार आहे की ते इथं आल्यावर ठरवू ना. काही गोष्टी तर नंतरच करायला लागेल ना. बच्चूभाऊचं आंदोलन म्हणजे एक काय वेगळं त्यामुळे या आंदोलनात काय वेगळं शेतकऱ्यांना विषय धरून आंदोलन आहे पुन्हा एकदा? आम्ही तर जसं आता 14ला रक्तदान करून करतो आहे, शेवटच्या दिवशी किमान 30,000च्या वर शेतकरी रक्तदान करेल आणि प्रत्येक दिवसाला आंदोलनाचं रूप बदलेल. विदर्भात याची जय्यत तयारी करणार आहे. आता 15 दिवस वेळ राहिलेला आहे. तुम्ही कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना? प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज सभा घेतल्या जाईल. शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी, कारण अर्थभेद आहे, जाती आणि धर्मभेदापेक्षाही अर्थभेद फार महत्वाचा आहे. आणि अर्थभेदामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक कष्टकरी मारल्या जात आहे आणि तेच आम्हाला सरकार लोकांना समजून सांगायचं. बच्चूभाऊ, नागपूरचीच निवड का करण्यात आली आहे? नेमकं काय संदेश? नागपूरला नितीनजी गडकरी पण आहे आणि मुख्यमंत्री पण आहे. आणि भाजपचं सरकार जे चालवते ते RSSचं मुख्यालय पण इथंच आहे, दीक्षाभूमी पण आहे.